नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. बंधूंनो, आज आपण नाशिक येथील धोडप या किल्ल्यावर जाणार आहोत. आज शनिवार दिनांक 7 जून 2025. महाराष्ट्रातील कळसुबाई, साल्हेर आणि धोडप हे सर्वात उंच असलेले किल्ले आहेत. मुंबईपासून शेवटच्या कसारा गाडीने आम्ही कसारा येथे पोहोचलो. पुढे संदीप यांच्या वाहन व्यवस्थेने पहाटे 6:30 पर्यंत गड पायथ्याचे गाव हट्टी या ठिकाणी आलो. येथे साजन परदेसी यांच्याकडे आम्ही चहा पोहे नाश्ता करून पुन्हा वाहनात बसून गड पायथ्याशी आलो. आज आमच्यासोबत ट्रेक लीडर महेश तावरे, प्रमोद, मनोहर, सतीश आहे. तसेच मल्हार मित्र, श्लोक, चिन्मय, स्नेहा तावरे, स्नेहा भिलारे, सचिन, पूजा, मुग्धा, कुमार कदम, संदीप, महेश भोजने, सुधाकर आणि मी प्रकाश पाटील. येथील धरणापासून पुढे श्री हनुमान मंदिरापासून ट्रेक करण्यास सुरुवात केली. भगवान हनुमंताचे दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी एकमेकांची ओळख करून घेतली. त्याचप्रमाणे ट्रेकच्या दरम्यान कोणती काळजी घ्यायची तसेच अन्य सूचना सोबत आलेल्या सर्व मित्रांना देण्यात आल्या. आज पाऊस नव्हता, पण ह्या वर्षी पावसाने लवकरच हजेरी लावली होती, त्यामुळे सर्वत्र हिरवेगार होते. ट्रेकला आम्ही 7 वाजता सुरुवात केली. थंडगार वारा सर्वत्र सुटला होता. वाऱ्याचा वेग हा जास्त असल्यामुळे हवेत चांगलाच गारवा होता. धोडप हा किल्ला 7 माळ रांगेतील आहे. याची श्रेणी मध्यमची आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाल्यामुळे त्यामुळे विशिष्ट प्रकारचे डोंगर या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. ही रचना आपल्याला धोडप किल्ल्यावर देखील पाहावयास मिळते. धोडप गडाच्या बालेकिल्ल्याच्या वरील एका बाजूस पिंडीसारखा कातळाचा आकार तयार झालेला आहे. या किल्ल्यावर आपल्याला 12माही पाण्याचे टाके आहे. राहण्यासाठी प्रचंड मोठी अशी गुहा आहे. या ठिकाणी देवीचे मंदिर देखील आहे. त्याचप्रमाणे भरपूर अवशेष आहे. धोडप किल्ला हा 1 दिवस मुक्काम करून पाहण्यायोग्य आहे. धोडप किल्ल्याचा इतिहास थोडक्यात अशा प्रकारे. धोडप उर्फ धारप वाणिक हा किल्ला. या गडावरील टाकी तसेच खोदी वसलेल्या गुहा पाहून आपल्याला लक्षात येते की हा किल्ला पुरातन आहे. याचा उल्लेख मात्र प्रथम 16व्या शतकात धरप या नावाचा येतो. त्यावेळेस हा किल्ला नगरच्या निजामशाहाकडे होता. निजामशाही मुक्त करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलवर्दी खानाने निजामाच्या किल्लेदाराला 1 लाख रुपयाची लालूच दाखवून 19 जून 1626 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. इसवी सन 1670 आणि 71 मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सैन्याने धोडप किल्ल्याला वेढा घातला, पण त्यांना हा किल्ला घेता आला नाही. नानासाहेब पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहाप्रमाणे धोडप किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर याचा वापर मुख्यत्वे करून तुरुंग म्हणूनच केला गेला. इसवी सन 1678 मध्ये माधवराव पेशव्यांविरुद्ध बंड केलेल्या राघोबादादांनी धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रय घेतल्याचे कळते. राघोबादादांनी धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रय घेतल्याचे कळल्यावर माधवराव पेशव्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यावेळेस राघोबादादाच्या सैन्यांनी किल्ल्यावर पळ काढली. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात साधनसामुग्री माधवराव पेशव्यांना मिळाली. इसवी सन 1818 मध्ये धोडप किल्ला हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. हट्टी या गावापासून चांगलीच मळलेली पायवाट ही गडावर जाते. वाटेवर साधारणतः 15 मिनिटे चालत गेल्यानंतर थोडी सपाटी लागते. इथून पुढे सुमारे 1 ते 1.5 तास चालल्यानंतर 2 बुरुज आणि त्याला लागून असलेली तटबंदी आपल्या नजरेस येते. या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. वरच्या बाजूस गोलाकार बांधकामामध्ये छोट्या छोट्या खिडक्या देखील आहेत. बुरुज आणि तटबंदीच्या डाव्या बाजूस उत्तराभिमुख दरवाजा आहे. येथूनच उजव्या बाजूला
गोरक्षनाथाचे मंदिर आणि वरती छोटेसे तलाव देखील आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूस तटबंदीमध्ये छोटीशी गणेश मूर्ती बसवलेली आहे. या बुरुजांमधून जाणाऱ्या पायऱ्यांपासून थोडे आधी उजवीकडे चढून गेल्यावर एक वाट इखारा या सुळक्याकडे जाते. या वाटेने सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी बराच वेळ लागतो. हीच वाट पुढे कांचना किल्ल्याकडे जाते. इथे पोहोचण्यासाठी इखारापासून 2 तास लागतात. बुरुजामधून जाणाऱ्या पायऱ्या चढून पुढे गेल्यावर मोठा तलाव लागतो. पुढे चालत गेल्यावर वाटेत 2 बाजूला अनाम वीरांच्या समाध्या आहेत आणि कबरींचे अवशेष देखील आपल्याला पाहावयास मिळतात. थोड्या अंतरावर उजव्या बाजूस मारुतीचे मंदिर आहे व वास्तूचे अवशेष दिसतात. मंदिरापासून पुढे चालत गेल्यानंतर 2 वाटा फुटतात. उजव्या बाजूची वाट ही पूर्वीच्या काळी ओतूर मार्गे कळवणकडे येते. याच वाटेने पुढे गेल्यानंतर कळवण दरवाजा आहे. डाव्या बाजूची वाट ही आपल्याला किल्ल्यावर घेऊन येते. या ठिकाणी 2 बुरुजांमधली प्रवेशद्वार आहे आणि पसरलेली तटबंदी आपल्यास दृष्टीस येते. हे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून यावर मराठीत शिलालेख कोरलेला आहे. प्रवेशद्वारापासून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या माचीवर प्रवेश करतो. किल्ल्याची माची पूर्व पश्चिम पसरलेली आहे. सोनारवाडी ही गवळी लोकांची छोटीशी वस्ती या माचीवर आहे. या माचीवरील फरसबंदी वाटेने जाताना डाव्या बाजूस 2 विहिरी आढळतात. पुढे काही अंतरावर डाव्या बाजूस एक छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे. त्याच्या जवळच शिवलिंग व नंदी असल्याचे दिसून येते. पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूस विहीर आणि सोनारवाडी ही छोटी वस्ती आहे. सोनारवाडीपासून 2 वाटा फुटतात. त्यातली उजवी वाट ही आपल्याला गडावर घेऊन जाते. आपण प्रथम पूर्ण माची पाहून घेणे हे आवश्यक आहे. सरळ वाटेने गेल्यानंतर डाव्या बाजूला खालच्या अंगाला सुस्थितीमध्ये असलेली तटबंदी दिसते. छोटेसे खाली उतरून गेल्यानंतर तटबंदी जवळून पाहता येते. पुन्हा वाटेवर येऊन थोडे अंतर चालून गेल्यावर आपल्याला शंकराचे जीर्णोद्धार केलेले मंदिर आणि त्याच्यासोबतच घुमटीत नंदीची मूर्ती पाहावयास मिळते. मंदिरापासून जवळच पिण्याच्या पाण्याचे चौकोनी टाके आहे. येथून पुढे आपल्याला गणपतीचे मंदिर असून त्यात शिवलिंग देखील आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांची रचना 2 टप्प्यात करण्यात आलेली आहे. गणपतीचे मंदिर पाहून आपण फरसबंदी वाटेवर येऊन पुढे चालत गेल्यानंतर डाव्या बाजूला एक आश्रम आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस शिवलिंगाच्या आकाराची विहीर देखील आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या मंदिरावरून साधारणतः 20 ते 25 मिनिटे चालत गेल्यावर आपल्याला पूर्वाभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. या दरवाजाच्या बाजूस उद्ध्वस्त तटबंदी व बुरुज आहेत. आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवळ्या आहेत. दरवाजापासून पुढे जाणारी वाट रावळ्या जावळ्या ह्या जोड दुर्गावर जाते. आल्या वाटेने आपण परत सोनारवाडीकडे परत यावे. या गडावर जाणाऱ्या वाटेने चढाईस सुरुवात करावी. सुरुवातीला वाटेवर उजव्या बाजूस 2 मजली विहीर आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही, पण जिने उतरून विहिरीचे घुमटाकार छत आणि कमानी उंच असलेल्या मोठ्या खिडक्या बघण्याजोग्या आहेत. या वाटेपासून 20 मिनिटे चढत गेल्यानंतर आपल्याला एक उभा कातळ लागतो. कातळात खोदलेल्या काही पायऱ्या आहेत. साधारणतः 10 ते 15 मिनिट चालल्यानंतर आपल्याला उत्तराभिमुख दरवाजाकडे आपण पोहोचतो. हा दरवाजा आता उद्ध्वस्त अवस्थेमध्ये आहे. त्यामध्ये असलेल्या देवड्या सुस्थितीमध्ये आहे. या दरवाजाच्या डाव्या बाजूस असलेले बुरुज अजून तग धरून आहेत. या बुरुजावर चर्या आपल्याला पाहावयास मिळतात. दरवाजापासून 10 मिनिटे चालत गेल्यानंतर 15 ते 20 पायऱ्या आहेत. या चढून गेल्यावर समोरच फारसी भाषेतील लेख आहे. शिलालेख पाहून पुढे पायऱ्या चढून गेल्यानंतर बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येतो. हा दरवाजा कातळामध्ये कोरलेला असून त्याची रचना पाहण्याजोगी आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूस फारसी भाषेत शिलालेख कोरलेला आहे.
यात सातमाळ रांगेतील धोडप किल्ला अलवर्दी खानाने जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे. दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. तसेच दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. दरवाजा ओलांडून पुढे गेल्यानंतर 15 ते 20 मिनिटातच आपण गडमाथ्यावर पोहोचतो. इथे सुरुवातीलाच 2 पाण्याची टाकी आहे. त्यातील एका टाकीतील पाणी हे पिण्यायोग्य नाही, तर दुसऱ्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. पुढे वाटेच्या दोन्ही बाजूस वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील उजव्या बाजूच्या वाड्यात एकच खोली सुस्थितीमध्ये आहे, तर बाजूच्या वाड्यातील सरदल आणि नक्षीकाम एक कोनाडे आपल्याला दिसून येतात. वाड्याच्या बाजूला एका बाजूस बुजलेले टाके देखील आहे. पावसाळ्यामध्ये ही टाकी भरली जातात. वाड्याच्या उजव्या बाजूस एक मोठे पावसाळी तलाव आहे. डोंगराच्या कडेला तटबंदी असल्याचे आपल्याला लक्षात येते. या तलावाच्या वाटेवर पाणी साठवण्यासाठी एक हौद देखील आहे. तलाव पाहून परत आपण मुख्य वाटेवर येऊन पुढे 5 ते 10 मिनिटे चालत गेल्यानंतर उजव्या बाजूस आपल्याला काही पाण्याची टाकी गुहा पाहावयास मिळतील. या सर्व गुहा पिंडीच्या आकाराच्या कातळाच्या पायथ्याशी आहेत. कातळकडा चढून जाण्यासाठी प्रस्तररोहण साहित्य आपल्याला आवश्यक आहे. यामधील सर्वात शेवटची गुहा राहण्यायोग्य आहे. त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याची टाकी देखील आहे. त्यातील पाणी हे पिण्यायोग्य असून थंडगार आहे. गुहेमध्ये देवीची मूर्ती बसविण्यात आलेली आहे. या गुहेपासून सरळ चालत गेल्यानंतर पुढे आपल्याला धोडप किल्ल्याचे सुप्रसिद्ध असलेले कातळात असलेले नैसर्गिक खाचेच्या वरच्या बाजूस पोहोचतो. येथे आपली गडफेरी ही पूर्ण होते. धोडप किल्ल्यापासून आपल्याला रावळ्या जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी गड, तसेच पूर्वेला हंड्या, इखारा, हे सुळके आणि कांचना किल्ला दिसतो. उत्तरेला कन्हेरगड व साल्हेर देखील आपल्याला पाहावयास मिळतो. ही आहे या गडावरील गवळी समाजाची वस्ती. या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला मुंबई आग्रा महामार्गापासून नाशिकच्या पुढे 55 किलोमीटर अंतरावर वडाळी भोई हा फाटा आहे. या फाट्यापासून पुढे धुळांबे गाव 9 किलोमीटर अंतरावर आहे. या फाट्यापासून रिक्षा मिळतात. धुळांबे गावापासून 5 किलोमीटर अंतरावर हट्टी हे गाव आहे. हट्टी गाव हे धोडप किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. तर बंधूंनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण जरूर या किल्ल्याला भेट द्या. या किल्ल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे ती प्रसार माध्यमांच्या द्वारे संकलित केलेली आहे. यात चुका किंवा त्रुटी असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. या फलकापासून पुढे वरती जाणारी वाट ही गडाकडे जाते. येथूनच खाली एक वाट ही खाली असलेल्या पाण्याच्या टाकीकडे जाते. ते टाके पाहण्यासाठी आपण आता जात आहोत. येथेच पुढे असलेल्या झाडापासून खाली उतरणारी वाट ही सरळ पायथ्याच्या दिशेने जाते. गड पाहून झाल्यानंतर आपल्याला जर लवकर उतरायचे असेल तर या सरळ येणाऱ्या वाटेने आपण उतरू शकता. इथे एक उंबराचे झाड आहे आणि समोरच काही खाण्याचे पदार्थ तसेच पाणी आपल्याला या ठिकाणी मिळते. ही वाट पुढे रावळ्या जावळ्या या किल्ल्याच्या दिशेकडे जाते असे म्हटले जाते. समोरच आपल्याला जे 2 डोंगर दिसत होते ते एक छोट्या बंड्या आणि दुसरा मोठ्या बंड्या असे म्हटले जाते. याच ठिकाणी पुढे श्री गणेशाचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती फारच सुबक आणि सुंदर आहे. येथे आपल्याला अन्य मूर्ती पाहावयास मिळत नाहीत. या मंदिरापासून जवळच पाण्याची टाकी आहे आणि या समोरच आणखी एक पाण्याची टाकी आहे. येथून एक वाट शिवमंदिराच्या दिशेने जाते.
येथे असलेल्या घुमटीमध्ये नंदीबाबा आहे आणि समोरच श्री महादेवाचे शिवलिंग आहे. येथेच आधीच्या ऐतिहासिक असलेल्या वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. हे अवशेष या परिसरामध्ये इतस्ततः विखुरलेले आहेत. या माचीवरून गडाच्या खालचा परिसर आपल्याला दूरवरपर्यंत दिसू शकतो. येथेच आणखी पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला खूप छान बांधलेले शिवमंदिर पाहावयास मिळेल. या झाडाखाली काही ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आहेत. हे मंदिर नव्यानच बांधल्याचे लक्षात येते. आपण जर रात्री ट्रेक करून वरपर्यंत आला असाल तर इथे निवासाची व्यवस्था होऊ शकते. मंदिराच्या गाभाऱ्यात खूपच छान शिवलिंग आहे. आज गडावर येणाऱ्या ट्रेकर्स मंडळींची गर्दी फार कमी होती, त्यामुळे आम्हाला देवदर्शन अगदी सहज आणि शांतपणे घेता आले. गड पायथ्यापासून माचीपर्यंत येण्यास किमान पाऊण ते 1 तास आपल्याला लागतो. येथील सर्वत्र भागावर पावसाची सावट असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सर्वत्र हिरवेगार झालेले आहे. आम्ही आज सकाळी लवकरच ट्रेक सुरू केल्यामुळे वातावरणामध्ये गारवा होता. येथे आपल्याला पुरातन वास्तूंचे अवशेष तसेच भग्न झालेल्या मूर्ती दिसत आहेत. या चौथऱ्यावर पादुका कोरलेल्या दिसत आहेत. या नक्की कोणाच्या ह्या माहीत नाही. तसेच बाकी काही ऐतिहासिक अवशेष देखील दिसत आहेत. वरच्या भागातनं या शिवमंदिराचं देखणं रूप आपले मन मोहून टाकतं. धोडप या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याच्या वरच्या माचीवरती हे पाडलेले चौकोनी आकाराचे खंदक. बहुतेक किल्ल्यांवर येण्या जाण्यासाठी एकच रस्ता ठेवत असत, जेणेकरून शत्रूने दुसऱ्या बाजूने हल्ला करू नये यासाठी ही योजना असे. परंतु या मार्गावर दुसरा मार्ग बनू शकतो यासाठी हे खंदक खोदले असावे. तो येणारा मार्ग मध्येच खंडित करून पुढे गडापर्यंत अन्य शत्रू येऊ शकत नाहीत. बंधूंनो, येथून आम्ही पुढे जाण्याचे टाळले, कारण आम्हाला हा गड पूर्ण पाहायचा होता. आपल्याकडे वेळ ही मर्यादित असल्यामुळे हा गड पाहण्यासाठी लवकरात लवकर गड चढणे हे आवश्यक होते. सध्या वेळ बराच झाल्यामुळे ऊन वाढलेले होते. कोणताही गड एक ठराविक वेळेमध्ये पूर्ण करणे फार महत्त्वाचे असते. गड मार्गावर जाण्याच्या रस्त्याच्या डाव्या बाजूस आपल्याला एक बारव दिसते. ही बारव दगड आणि विटा या बांधकामातून बनवलेली आहे. बारवेमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, तसेच छोट्या कमानी देखील आहेत. ही वास्तू खूपच छान आहे आणि चांगल्या प्रकारे अस्तित्वात आहे. हा अमूल्य ठेवा जपण्याची गरज आहे. या बारवेचे पाणी, या विहिरीचे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. अशा प्रकारच्या बारव आपल्याला अनेक ठिकाणी अनेक किल्ल्यावर पाहावयास मिळतात. बारवकडे जाणारी वाट ही प्रथम सरळ आणि नंतर उजव्या बाजूला वळते. येथे अगदी खोलपर्यंत असलेली विहीर आपल्याला पाहावयास मिळेल. याच्या पलीकडे उंच अशी भिंत ही देखील आहे. 2 ठिकाणी कमानी देखील आहे. या भागामध्ये ही विहीर आपल्याला लगेच लक्षात येत नाही. इथूनच पुढे जाणारी वाट ही गडाच्या दिशेकडे जाते. हा गड चढण्यासाठी अगदी सोपा आहे. या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोकादायक मार्ग पाहावयास मिळत नाही, परंतु आपल्याला बरंच चालावं लागतं. या गडावर जाणाऱ्या वाटा देखील ठसठसीत आणि मोठमोठ्या.
गडावर जाताना आपल्याला अनेक विविध प्रकारचे कीटक पाहायला मिळतात. त्यापैकी हे एक. आपण आपल्यासोबत चांगल्या प्रकारचे ट्रेकिंग शूज असणे फार आवश्यक आहे. आता आपण माचीपासून वरच्या भागामध्ये आलेलो आहोत. हा वरचा भाग काहीसे उंच चढाईचा आहे. या ठिकाणी आपली थोडीशी दमछाक होऊन जाते. बहुतेक गडावर जाणारे मार्ग हे खंडित करण्यात आलेले आहे. आक्रांतांनी या गडावर त्याचप्रमाणे होणाऱ्या आक्रमणांपासून बचाव व्हावा यासाठी, तसेच हे गडवाटा ह्या कठीण व्हाव्यात यासाठी या गडांवर येणाऱ्या दगडातील मार्ग हे फोडण्यात आलेले आहेत, तोडण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे कार्य हे चांदवड, राजधेर, चावण तसेच जीवधन ह्या किल्ल्यांवर देखील केलेले आहेत. या पुढील मार्ग हा खिंडीतनं आहे. या खिंडीमध्ये दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. धोडप हा किल्ला फारच छान आहे. नवोदित ट्रेकरसाठी हा किल्ला पाहणे फारच सुरेख आणि सुंदर आणि अनुभव घेण्याजोगा आहे. या गडावर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. बऱ्याचशा वास्तू ह्या आपल्याला आश्चर्य आणि मुग्ध करण्यासारख्या आहेत. गड माथ्यावर येण्यासाठी आपल्याला एकच वाट असल्याचे लक्षात येते. अन्य वाटा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. या गडाच्या बाजूस पूर्ण ताशी असे कडे आहेत. त्यामुळे अन्य वाटेने या गडावर चढणे कठीण आहे. यापासून पुढची वाट ही थोडी कठीण आहे. ही कठीण वाट शिडी लावून सोपी केलेली आहे. या वाटेवर खालच्या बाजूला आपल्याला काही कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या देखील दिसतील. येथील वन विभागाने त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी या गडावरती बऱ्याच ठिकाणी सुरक्षितता राहावी यासाठी रेलिंग लावण्यात आलेले आहे. त्यामुळे हा गड बऱ्यापैकी सुरक्षित करण्यात आलेला आहे. ही वाट गडाच्या डाव्या बाजूला जाते, परंतु याच्या पुढे कोणतेही अवशेष नाहीत. एक वाट येथून वरच्या बाजूला गडाकडे जाते. आमच्यापैकी काही मित्र या वाटेने सरळ गेले. इथे कोणत्याही प्रकारचे अवशेष नसल्याचे त्यांनी सांगितले. हा शिडीमार्ग वरील बाजूने कसा दिसतो हे आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी शिडीच्या बाजूला असलेल्या काही पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. हीच वाट पुढे असलेल्या गडाच्या दरवाजाकडे जाते. या वाटेवरून चालताना आपल्याला खूप आनंद वाटेल. एका बाजूस आपल्याला खोल दरी आणि डाव्या बाजूला उंच असा कातळ कडा. या वाटेवर आपल्याला अनेक ठिकाणी दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या लक्षात येतील. समोरच आपल्याला दरवाजा आणि त्याच्या बाजूला असलेले बुरुज दिसत आहेत. मगाशी आपण डाव्या बाजूला जी वाट गेली ती पाहत होतो, ती वाट वरील बाजूने या बाजूकडे येते. वरच्या बाजूला आपल्याला रेलिंग दिसत आहेत. तसेच आमचे मित्र त्या बाजूने गेलेले ते या बाजूला पुन्हा आम्हाला भेटतील, कारण या गडावर जाणारा मार्ग हा एकच आहे. एकाच मार्गाने आपल्याला गडावर जाता येते. हा बुरुज फारच मोठा आहे. याच्या समोर आणखी एक बुरुज असेल, पण तो खंडित झालेला आहे. दरवाजा सुरक्षित करण्याचा मोठा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसतो. आधी गेलेले मित्र या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहेत. या दरवाजापासून पुढे आणखीन एक सरळ वाट गडाच्या दिशेकडे जाते. या बुरुजाच्या इथे एक कमान आहे. वरच्या बाजूला देखील काही बुरुज तसेच तटबंदी असल्याचे लक्षात येते. या गडावर आपण वर्षाच्या 12ही महिने येऊ शकतो. गड चढाईस सोपा असल्यामुळे येथे प्रथम येणाऱ्या ट्रेकर्ससाठी खूपच छान किल्ला आहे. हा किल्ला सोपा असला तरी पण याची गणना ही सर्वात उंच किल्ल्यांमध्ये केली जाते.
सह्याद्रीच्या पर्वतराजीमध्ये उंच असलेल्या किल्ल्यांची नोंद म्हणजे कळसुबाई, साल्हेर आणि धोडप यांची केली जाते. येथून गडावर जाणारा मार्ग हा खूपच छान आहे. इथे आपल्याला बऱ्याच ऐतिहासिक वास्तू तसेच कातळामध्ये कोरलेल्या सुबक अशा पायऱ्या आणि दरवाजा पाहायला मिळतो. गडमाथ्यावर जाणारा हा मार्ग छुपा असल्याचे लक्षात येते. इथून डाव्या बाजूला वळणे आहे. तसेच येथून पायऱ्या देखील वरपर्यंत आहेत. बराचसा भाग हा कातळामध्ये कोरून बनवण्यात आलेला आहे. एक प्रकारची गुहा या ठिकाणी बनविली आहे. हा कोनाडा बहुतेक वस्तू ठेवण्यासाठी बनविण्यात आलेला आहे. येथेच दगडात कोरलेले शिलालेख देखील आहे. हा शिलालेख फारसी भाषेमध्ये कोरलेला आहे. दगडातील ही वाट वळणावळणांची करण्यात आलेली आहे. ही वाट दगड कोरून बनविण्यात आल्याचे लक्षात येते. या वाटेवर काही ऐतिहासिक वास्तू दिसत आहेत. या दरवाजावर कमानी कोरलेल्या आहेत. या कमानींवर शिल्पकाम केल्याचे लक्षात येते. येथे सैनिकांसाठी देवड्या बनविलेल्या आहेत. बंधूंनो, अशा प्रकारचे मार्ग आपल्याला अनेक किल्ल्यांवर पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे या किल्ल्यावर देखील आहे. या किल्ल्यावर केलेले शिल्पकाम पाहून पूर्वीच्या काळी हा किल्ला खूपच सुंदर असेल याची कल्पना येते. कित्येक वर्षांपासून हे किल्ले या ठिकाणी उभे आहेत. अनेक आक्रमणं तसेच लढाया पचवून वारा पाऊस झेलत हे तग धरून उभे आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला हे खेकडे पाहावयास मिळतात. आजूबाजूचं वातावरण जरी हिरवगार असलं तरी अजून पावसाला तशी सुरुवात झालेली नाही. त्यामुळे निवडक ठिकाणी आपल्याला खेकडे पाहायला मिळतात. हे खेकडे भाऊ बहुधा ट्रेकिंगसाठीच आलेले आहेत. येथून पुढे पुढे जाऊन या कड्यावरून उतरण्याचा प्रयत्न करत होते, परंतु कडा फारच खोल असल्यामुळे पुन्हा त्यांनी माघार घेतलेली आहे. या भागामध्ये काही ठिकाणी खोबणे आहेत. या बहुधा पाणी जाण्यासाठी बनविल्या असाव्यात. तसेच बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. या भागामध्ये आणखी एक वास्तू असल्याचे दिसत आहे. ही वास्तू देखील दगडामध्ये खोदून बनविण्यात आलेली आहे. काळाच्या ओघामध्ये येथील वास्तूंचे अवशेषच आपल्याला पाहावयास मिळत आहेत. येथे बहुधा एखादा वाडा असावा असे वाटते. गडावर येणारा उंच असा भाग आता संपलेला आहे. आपण काहीच वेळामध्ये गड माथ्यावर पोहोचणार आहोत. आपण आता गड माथ्याच्या दिशेकडे आलेलो आहोत. येथे देखील आपल्याला काही पायऱ्या या कातळामध्ये कोरलेल्या आहेत. या आपल्याला गड माथ्याकडे घेऊन जातात. आपण आता गडावर पोहोचलेलो आहोत. समोरच आपल्याला बलाढ्य उंच असलेला धोडप या किल्ल्याचा कातळी सुळका दिसत आहे. दुरून दिसणारा छोटासा सुळका हा किती मोठा आहे आपल्याला वरती गेल्यावर लक्षात येते. या परिसरामध्ये अनेक वास्तू आपल्याला दिसतात. बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच तटबंदी, वाड्यांचे अवशेष आणि काही वास्तू आहेत. या ठिकाणी सुस्थितीमध्ये असलेले पाण्याच्या टाक्या फक्त दिसत आहेत. बाकी अवशेष जे आहेत ते खंडित झालेले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याची टाके आहेत, परंतु या सर्वातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे कळू सांगू शकत नाही. मागील काही दिवसांपासून बराच पाऊस झाल्यामुळे या पाण्याच्या टाक्या भरलेल्या आहेत. गडावरती इतस्ततः आपल्याला वास्तूंचे अवशेष तसेच
बांधकामाचे कोरीव दगड इतस्ततः पडलेले पाहास मिळतात. हा वाडा असावा. या ठिकाणी अर्धी कमानी असलेली ही वास्तू आहे. वातावरण अगदी छान असेल तर आपल्याला या गडावरून इखारा सुळका, तसेच रावळ्या जावळ्या, कांचना मांचना, तसेच कोलधेर, राजधेर आणि चांदवड हे किल्ले पाहावयास मिळतात. समोर असलेला उंच डोंगर सुळकेवाला हा इखारा सुळका आहे. याच्या पाठीमागे आपल्याला कांचना मंचना किल्ला दिसतो. आम्ही बराच वेळ चालून वरपर्यंत आलेलो आहोत, त्यामुळे या ठिकाणी आम्ही विश्रांती करण्याचे नक्की केले. येथे आमच्यासोबत आणलेले आम्ही खाद्यपदार्थ खाण्याचे ठरविले. गडावरील ही वास्तू काहीशी शाबूत आहे, परंतु आतमध्ये पडझड झालेली असल्यामुळे आतपर्यंत आपल्याला जाता येत नाही. एखादा वाडा असावा असे लक्षात येते. याचे कोरीव कामाचे दगड या ठिकाणी इतस्ततः पडल्याचे लक्षात येते. त्याच्या समोरच आणखी एक वास्तू आहे. ही देखील मोडकळीस आलेली आहे. बऱ्याच वेळापासून इकडे तिकडे धावणारे आमचे सगळे मित्र या ठिकाणी मात्र एका ठिकाणी सापडले. सगळेजण आम्ही एकत्र होऊन येथे थोडी न्याहारी केली. आम्ही आता गडमाथ्यापर्यंत आलेलो आहोत, त्यामुळे आणखी चढाई नसल्यामुळे थोडीशी विश्रांती आम्हा सर्वांना मिळालेली आहे. हे दगडामध्ये पाडलेले हे छिद्र आहे. बहुधा काहीतरी बांधण्यासाठी हे बनविण्यात आलेले आहे. समोर असलेल्या सुळक्यावर आडवी पट्टी दिसत आहे. या ठिकाणी एखादी गुहा किंवा पाण्याचे टाके असावे असे सांगितले जाते. आम्ही वरपर्यंत जाणे टाळले, परंतु आमचे काही मित्र वरपर्यंत गेलेले आहेत. पुढील मार्ग हा या सुळक्याला वळसा घालून आहे. या सुळक्याच्या पायथ्याशी बऱ्याच गुहा आहेत असे सांगण्यात आलेले आहे. आम्ही सर्वजण आता एका रांगेत पुढे जात आहोत. या गडावर तसंही कोणत्याही प्रकारची कठीण वाट नसल्यामुळे आम्ही अगदी बिनधास्त या गडावर आलेलो आहोत. इथे खाली आपल्याला एक पाण्याची टाकी दिसत आहे. बंधूंनो, या पुढची वाट ही सुळक्याच्या दिशेकडनं पुढे या गडावर ऐतिहासिक असलेली तसेच एक आश्चर्यकारक असलेल्या खाचेच्या दिशेकडे जाते. या सुळक्याच्या खाली अनेक गुहा आहेत. काही छोट्या आहेत तर काही मोठ्या आहेत. या जागेवरून आपल्याला समोरच्या भूप्रदेशावर पूर्णपणे लक्ष ठेवता येईल अशी ही जागा आहे. रात्री ट्रेक करून येणारे बहुतेक ट्रेकर्स या गुहांमध्ये आश्रयासाठी थांबतात. याच ठिकाणी एका गुहेच्या बाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील आहे. येथील काही गुहा ह्या अर्धवट सोडलेल्या आपल्याला लक्षात येतील. अशा प्रकारे गुहा असलेले अनेक किल्ले नाशिक भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. पैकी कोलधेर, राजधेर, त्याचप्रमाणे चांदवड, इंद्राई हे किल्ले आहेत. धोडप हा किल्ला खूपच प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी ट्रेकर्स मंडळी तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील बरीचशी गावकरी मंडळी ह्या किल्ल्यावर येत असतात. त्याचप्रमाणे येथे देवी मातेचं मंदिर आहे. या मंदिरात देखील पूजा अर्चेसाठी येत असतात. त्यामुळे येथील गुहा अतिशय स्वच्छ आणि छान आहेत. येथील छोट्या गुहांसोबतच मोठ्या मोठ्या गुहा देखील आहेत. काही पाण्याची टाकी आहेत, परंतु ती सुकलेली आहेत. केवळ एक पाण्याचे टाके हे सध्या अस्तित्वात आहे आणि त्यामधील पाणी हे पिण्यायोग्य आहे. ते पाण्याचे टाके मंदिराच्या जवळच आहे. या सुळक्याच्या खालील भाग बराचसा गुहांनी तसेच खोदीव टाक्यांनी व्यापलेला आहे. येथील संबंधित वन खात्याने समोरचा परिसर पाहण्यासाठी त्या ठिकाणी रेलिंगची व्यवस्था केलेली आहे. येथून कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये हा यामागचा उद्देश.
बंधूंनो, अशा उंच उंच किल्ल्यांवर आपण जात असाल तर आपल्या सुरक्षतेची जबाबदारी आपण घेणे आवश्यक आहे. बऱ्याच किल्ल्यांवर जाताना लोक कड्यांवरती विविध फोटो काढण्यासाठी कठीण कठीण ठिकाणी जात असतात, त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. कृपया याबाबत आपण आपली सुरक्षितता लक्षात घेऊन अशा धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक आहे. या ठिकाणच्या अनेक गुहांमध्ये आपण वास्तव्य करू शकतो. अनेक किल्ल्यांवर निवासाची व्यवस्था येथील असलेल्या गुहांमध्ये असते, परंतु या किल्ल्यावर खूपच गुहा असल्यामुळे आपल्या निवासाची व्यवस्था ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. या खोदीव गुहेमध्ये ही पाण्याची टाकी असावी किंवा धान्य साठवणूक करण्यासाठी चौकोनी आकाराचे छोटे खळगे बनविण्यात आलेले आहे. या गाड्याचे रक्षण करण्यासाठी बहुधा येथील सैनिकांसाठी या छोट्या छोट्या गुहा बनविण्यात आलेल्या आहेत. या किल्ल्यावर असलेल्या ऐतिहासिक गुहा तसेच शिल्पकलेचे हे एक अजोड असे उदाहरण आहे. हे बांधकाम पाहून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. येथून पुढे प्रशस्त अशी गुहा आहे. या गुहेमध्ये जवळपास 101 लोक सहज मावू शकतील इतकी मोठी आहे. यापुढेच देवीचे मंदिर आहे. आपण आधी पाहिलेल्या एका गुहेमध्ये चौकोनी खळग्यासारखे आणखी काही खळगे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. हे कोरीव खळगे हे धान्य तसेच अतिआवश्यक वस्तू साठवण्यासाठी, त्याचप्रमाणे काही अन्य साधनसामुग्री साठविण्यासाठी बनविले असावेत असे म्हटले जाते. बहुधा हे त्या काळचे कपाट किंवा वस्तू ठेवण्याच्या पेट्या असाव्यात. जवळपास या सुळक्याचा खालील अर्धा एक भाग केवळ गुहांनी कोरलेला आहे. ही गुहा अर्धवट बांधकाम करून सोडल्यासारखे वाटते. काही वेळेस येथील दगडाचा भाग हा हलक्या दर्जाचा किंवा ठिसूळ असेल तर अशा गुहा अर्धवट सोडल्याचे लक्षात येते. गुहा बनवताना वरील असलेल्या दगडाचा विचारही केला जातो. या गुहा बनवल्यानंतर वरून एखादा दगड पडू नये याची दक्षता या ठिकाणी घेतल्याचे लक्षात येते. म्हणून गुहांमध्ये काही ठिकाणी आपल्याला खांब असल्याचे लक्षात येते. तसेच काही ठिकाणी भिंती आहेत व जिथून जास्तच ठिसूळ असेल त्या ठिकाणी काही भिंती देखील दगडाने बांधलेल्या आहेत. हा केवळ आपण अंदाजच बांधू शकतो, याविषयी नक्की काही माहीत नाही. ही आहे प्रशस्त अशी गुहा. याच्या समोरच देवी मातेचे मंदिर आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात तसेच नवरात्रीमध्ये बरेच गावकरी तसेच ट्रेकर्स मंडळी पूजा अर्चेसाठी येत असतात, देवदर्शनासाठी येत असतात. ऐतिहासिक गडांवर, गडकिल्ल्यांवर, गडाच्या भिंतीवर आपली नावे लिहिण्याचा छंद बऱ्याच लोकांना असतो. या ठिकाणी या मंदिरावर एक सूचना रेखाटण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची नावे आपण या भिंतींवर लिहू नयेत असे लिहिलेले आहे. बंधूंनो, ही आहे या गडाच्या जवळच असलेली पाण्याची विहीर. येथील पाणी हे स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. बाजूलाच या ठिकाणी शिवलिंग आपल्याला पाहावयास मिळाले. काही जुने ऐतिहासिक वास्तुकलेचे अवशेष या ठिकाणी पाहावयास मिळतील. पुरातन काळामध्ये हा गड किती समृद्ध असेल हे येथील शिल्पकलेवरून आपल्याला लक्षात येते. आज या गडावर कोणत्याही प्रकारची गर्दी नसल्यामुळे दर्शन हे सहज आणि शांतपणे घेता आले. येथे आपल्याला गुहेमध्ये गुहा असल्याचे लक्षात येईल. ही प्रशस्त अशी गुहा पुढे वाढविण्यात आलेली आहे. अगदी खोलपर्यंत याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. मध्ये काही भिंत बांधून यामध्ये 2 पाट बनविण्यात आलेले आहेत, 2 भाग बनविले आहेत. या गुहांमध्ये खूपच छान अशी स्वच्छता आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कुबट असा वास वगैरे काही येत नाही. त्यामुळे ह्या गुहा या निवासासाठी खूपच छान आहेत. बाजूलाच असलेल्या टाकीमध्ये स्वच्छ आणि निर्मळ असं पाणी आहे. ह्या गुहा पाहून आपण पुढे गडाच्या पुढील भागाकडे जातो. जी आश्चर्यकारक भिंत आपल्याला दुरून दिसते आणि त्या ठिकाणी चौकोनी कोरलेली एक खळगी आपल्याला दिसते, त्या दिशेकडे आपण जाणार आहोत. पावसाळ्यामध्ये हे दृश्य हे अगदी आश्चर्यकारक आणि स्वप्नवत भासते.
सुळक्यापासून पुढील टोकापर्यंतचा भाग जवळपास 50 ते 100 मीटर अंतर एवढा आहे. या वाटेवरून जाताना खूपच आनंद वाटतो. बाजूला कड्याच्या दिशेनं रेलिंग लावण्यात आलेले आहे. या वाटेवर पुढे गेल्यानंतर आपल्याला चौकोनी खळगी दिसते. ही खळगी छिन्नी आणि हातोड्याच्या साहाय्याने खंडित करण्यात आलेली आहे. कोणत्याही गडावर येताना केवळ एक मार्ग असावा, सुरक्षेच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून हा दुसरीकडून येणारा मार्ग खंडित केला असावा असे वाटते. अशाच प्रकारे बागलाण या भागातील पिसोळ किल्ल्यावर येणारा दुसरा मार्ग खंडित करण्यात आलेला आहे. गडाच्या ह्या टोकावरून आपल्याला रावळ्या जावळ्या तसेच कोलदेर, राजधेर, इंद्राई आणि चांदवड हे किल्ले दिसतात. परंतु वातावरण स्वच्छ असेल तरच हे किल्ले आपल्याला पाहता येतात. शिवलिंगापरी भासणारा दुरून दिसणारा छोटासा किल्ला, त्याचा सुळका हा वर गेल्यावर अतिभव्य असल्याचे आपल्याला लक्षात येते. आपण किल्ल्याच्या अगदी टोकापर्यंत जातो. हा एक प्रकारे टकमक टोक असल्यासारखे आपल्याला लक्षात येते. येथेच पुढे गेल्यानंतर मानवनिर्मित खाच आहे की पलीकडून येणारी वाट ही मध्ये खंडित करण्यात आलेली आहे. पलीकडे जाणे फार धोकादायक आहे. गिर्यारोहणाचे तंत्र वापरूनच आपल्याला पलीकडे जाता येते. आज वातावरण तितकेसे स्वच्छ नसल्यामुळे समोरचे किल्ले स्पष्ट असे दिसत नव्हते. समोरच जवळ असलेले छोटा बंड्या आणि मोठा बंड्या ही छोटी 2 डोंगरे आपल्याला दिसत आहेत. फोटो काढण्यासाठी तसेच व्हिडिओग्राफीसाठी हा स्पॉट अतिशय सुंदर आहे. म्हणून या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. बंधूंनो, ही आहे या गडावरील आश्चर्यकारक वाटणारी, दुरूनही दिसणारी 30 चौकोनी खाच की जेथून दुसरीकडून येणारा मार्ग हा बंद करण्यात आलेला आहे. येथून पलीकडे जाणे हे फार धोकादायक आहे. या किल्ल्याची सुरक्षितता लक्षात घेता दुसरीकडून आक्रमण होऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली असावी असे सांगितले जाते. ही खाच मानवनिर्मित असल्यामुळे छिन्नी आणि हातोडीच्या साहाय्याने ही कोरल्याचे सांगितले जाते. बंधूंनो, या व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे ती वृत्तपत्रे तसेच प्रसार माध्यमातून संकलित केलेली आहे. यामध्ये चुका किंवा कमतरता असू शकेल, त्याबद्दल क्षमस्व. या गडावर अन्य मार्गाने चढणे फार कठीण आहे. केवळ एक मार्ग सहजासहजी गडापर्यंत येतो. ज्या मार्गाने आपण आलो तो मार्ग. या गडाच्या दुसऱ्या टोकावरनं आपल्याला इखारा सुळका तसेच त्याच्या पलीकडे कांचना किल्ला आपल्या दृष्टीस पडतो. ज्या ज्या ठिकाणी धोकादायक वाटा आहेत त्या ठिकाणी रेलिंग लावलेल्या आहे. त्यामुळे पर्यटकांच्या दृष्टीने हा गड सुरक्षित करण्यात आलेला आहे. महाराज, गणपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रक्त श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्ट प्रधान कैशिष्ट, न्याय अलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत
गडाच्या सर्वोच्च ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जयघोष केला जातो, तसेच राष्ट्रगीत घेतले जाते. बंधूंनो, आता आमचा गड पाहून पूर्ण झाला होता आणि आम्ही आता उतरण्यास प्रारंभ केला होता. जसे जमेल तसे आम्ही आता उतरणार होतो. येथील वाटा ह्या फसव्या नसल्यामुळे खाली जाणे हे अगदी सोयीचे होते, त्याचप्रमाणे सहज होते. या ठिकाणी भटकण्याची शक्यता फारच कमी होती. सोबत आलेल्या सगळ्या मित्रांना सावकाश येण्याच्या सूचना देऊन आम्ही पुढे गेलो. तसेच आमचे काही ट्रेक लीडर्स आहेत, त्या ट्रेक लीडर्सना शेवटचा क्लिअरन्स करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यामध्ये महेश तावरे, तसेच सचिन आणि प्रमोद होते. ह्या रेलिंगपासून खाली गेल्यानंतर एक पाण्याची टाकी आहे. ही टाकी मोठी आहे, परंतु आपल्याला या ठिकाणावरून लक्षात येत नाही. आपण जर व्यवस्थित नियोजन केले तर आपल्याला धोडप किल्ला आणि त्याच्यासोबत कांचना हा किल्ला करता येईल. आज ट्रेकला आमच्यासोबत एकूण आम्ही 15 लोक होतो, त्यामुळे आमचा हा किल्ला लवकर होणे जरा कठीण होते. तसेच आमच्यासोबत काही ट्रेकर्स मंडळी ही नवोदित होती, त्यामुळे ते करणे थोडेसे कठीण होते. समोर दिसणाऱ्या या डोंगरावरती गोरखनाथाचं मंदिर आहे. तिथे जाणे आम्हाला जमले नाही. त्याच्या पलीकडे आहे तो इखारा सुळका. या इखारा सुळक्याच्या मागे जो डोंगर दिसत आहे तो आहे कांचना किल्ला. हा गड उतरल्यानंतर केवळ 4 किलोमीटर अंतरावर कांचना किल्ला आहे. माझे मित्र सोहन भोसले यांच्या म्हणण्यानुसार धोडप किल्ला करून आपल्याला कांचना किल्ला सहज करता येतो. या किल्ल्याच्या दरवाजेच्या बाजूलाच एक पाण्याची टाकी आहे. हे आपल्याला लक्षात येत नाही. या किल्ल्यावर अनेक पाण्याची टाकी आहे. जलस्रोत भरपूर असल्यामुळे या किल्ल्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे लक्षात येते. धोडप या किल्ल्यावर भरपूर प्रमाणामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. एखादा किल्ला पाहायचा म्हटल्यानंतर तेथील वास्तू ह्या पूर्ण पाहता आल्या पाहिजे, अन्यथा या गडांवर येणे काही अर्थ उरत नाही. या ऐतिहासिक वास्तू जर पाहिल्या नाही तर गड पूर्ण पाहिला असे म्हणता येत नाही. ही पाण्याची टाकी मोठी आहे, परंतु अर्धवट बुजलेली आहे. येथील पाणी हे पिण्यायोग्य नाही. बहुधा या टाकीची व्यवस्था येथील दरवाजावरील रक्षकांसाठी करण्यात आली असावी. आता आम्ही काही वेळातच या गडावरील माचीकडे जाणार आहोत. या माचीपासून दुसऱ्या वाटेनं आम्ही खाली उतरणार आहोत. ही वाट काहीशी उभी चढायची आहे, परंतु येथून जाणे लवकर खाली पोहोचता येईल. मघाशी आपण ज्या शिडीकडून वरपर्यंत आलो होतो ती शिडी पुन्हा लागलेली आहे. बऱ्याच अवघड आणि कठीण ठिकाणी रेलिंग लावल्यामुळे या गडावर येणे संरक्षित झालेले आहे. आता आपल्याला गडावरील माची स्पष्ट दिसू लागलेली आहे. या माचीवरील मंदिर आपल्याला दिसत आहे. बंधूंनो, शिडी लावलेला हा मार्ग आधीचा हा कठीण असावा. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी हा खंडित केल्यासारखा वाटतो, म्हणून या ठिकाणी शिडी लावण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या शिड्या आपल्याला राजधेर, प्रचितगड, कळसुबाई
रतनगड, सोंडाई तसेच भैरवगड, शिरपुंजे या ठिकाणी पाहायला मिळतात. या गडावर येण्यासाठी कठीण व्हावे म्हणून बऱ्याच ठिकाणी आपल्याला बुरुज त्याचप्रमाणे एक खडक ताशीव करण्यात आलेले आहे. केवळ एकच मार्ग गडावर येण्यासाठी आहे. गडावर येणारी ही एक आणखीन खिंड आहे. या ठिकाणी स्थानिक देवी देवता असल्याचे लक्षात येते. येथे काही खाचा बनवण्यात आलेल्या आहे. तेथे दरवाजा लावण्यासाठी ती व्यवस्था असावी असे लक्षात येते. माचीवर असलेल्या एका उंबराच्या झाडाच्या पाराखालनं खाली उतरण्यासाठी मार्ग आहे. यापुढची ट्रेकची लीड ही आमचे मित्र संदीप यांनी घेतली होती. आज संदीप हे आमच्यासोबत मार्गदर्शक आणि वाहन चालक देखील होते. हा मार्ग ह्या पाण्याच्या टाकीपासून सुरू होतो. या टाकीचे पाणी हे पिण्यायोग्य आहे असे सांगितले जाते. संदीप यांच्या सोबतीनं अनेक किल्ले आम्ही या नाशिक भागातील पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांचे फार फार धन्यवाद. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरेच गावकरी या किल्ल्याकडे आले होते. या किल्ल्यावर असलेल्या मंदिरांमध्ये तसेच वर डोंगरावर असलेल्या तसेच गुहेमध्ये असलेल्या देवीच्या दर्शनासाठी नेहमी येत असतात. या खेडोपाडी असलेल्या नागरिकांनी जनतेने प्रत्येक डोंगरावर असलेल्या देवी देवता तसेच देवदेवालयांचे संरक्षण केलेले आहे. कित्येक वर्षांपासून अनेक आक्रमणं या प्रदेशांवर झाली. अनेक सुंदर सुंदर मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली. या मंदिरांचे रक्षण आपल्याला तेवढे करता आले नाही. हा हिंदू धर्म जागरूक ठेवण्यासाठी या सर्वांनी भरपूर प्रयत्न केले. तसेच आपल्या पूर्वजांनी या भूमीवर बलिदान देखील केलेले आहे आणि हा हिंदू धर्म रक्षणाचे कार्य केलेले आहे. प्रत्येक मावळा, प्रत्येक नागरिक हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे तसेच छत्रपती श्री संभाजी महाराजांचे आदर्श लक्षात ठेवून हे कार्य पुढे पुढे नेत आहे. बंधूंनो, आपले गड किल्ले, आपल्या ऐतिहासिक वास्तू, देवदेवालय या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अवहेलना होईल असे कोणतेही कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची आपण दक्षता घेऊया. त्याचप्रमाणे अशा पवित्र ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा आपण करू नये. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.